नमस्कार. मी राजू मुळे, अक्षय सीड्स, छत्रपती संभाजीनगर आपली व्हेजिटेबल सीड्स कंपनी आहे. आणि आज आपण जे उभा आहेत भेंडीचा संपत्ती म्हणून आपलं एक हायब्रिड आहे. त्या प्लॉटवर कमर्शियल प्लॉट आहे, या प्लॉटवर उभं आहे. आणि आज आपण इथं जाणून घेऊ की हे जे चैतन्य दाणे हे जे शेतकरी आहेत यांनी हा प्लॉट जवळपास 1 एकरचा प्लॉट आहे. तर त्यांना हे जे आपलं वाण आहे हे लावल्यानंतर त्यांना रेट किती भेटला, त्यांचा अनुभव काय या आपण जाणून घेऊ. तुमचं एकदा नाव सांगा. नमस्कार, माझं नाव चैतन्य गणेश दाणे. मी 25 मेला हे बियाणं घेतलं होतं अक्षय सीडमधून. आजपर्यंत जवळपास याचे 20 ते 22 तोडे झाले. याला 30 ते 35, 20-25 असा भाव भेटला होता. आणि आता व्हरायटी चांगली आहे. प्रत्येक तोड्याला जवळपास 2-2.5 क्विंटल हा एकरी वाण भेटतो. आणि कलर कसा आहे? कलर पण हिरवा आहे, म्हणजे पाहू शकता. आता कलर आता हे जे सध्या ढगाळ वातावरण आहे, ह्या वातावरणातही तुम्हाला कलर मध्ये काही प्रॉब्लेम नाही? कलर मध्ये ढगाळ वातावरण तोडायला पण काही प्रॉब्लेम नाही. तर म्हणजे इझी पिकिंग आहे. थोडक्यात म्हणणार काय की कमी वेळेमध्ये जे लेबर आहे आपले ते जास्तीत जास्त भेंड्या तोडू शकतात. गांजायचाही काही प्रॉब्लेम नाही. आणि 2 फळातलं जे अंतर आहे, 2 फळातलं अंतर एक 4-4.5 सेंटीमीटर अंतर आहे. हा एकदम. आणि जवळजवळ भेंड्या लागतात, तोडायला इझी आहे. एकदम पतली भेंडी आहे, आपण पाहू शकतो. जसं मार्केटमध्ये काय होतं, व्यापाऱ्याकडे आपण जेव्हा माल नेतो मंडीमध्ये तेव्हा इथून बी बाहेर दिसतं, त्यामुळे त्याला भाव भेटत नाही. आपण इथं कुठली जर भेंडी पकडली ना तर एका भेंडीचं किंवा बियाणं बाहेर दिसणार नाही. खालून कटून इथून जर भेंडी तुटली इथून तर त्याला सुद्धा भाव भेटत नाही. आपण कुठलंही फळ तोडलं ना तर तुटून येतं, एकदम तुटतं. त्यामुळे तोडायला पण